शरद पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न। अजित पवारांना घेरून आरक्षणावर प्रश्न विचारला। आमदार प्रकाश सोळंके यांच्या घराला आग। आमदार क्षीरसागर यांच्याही घराला आग। घोषणा देत हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड। आरक्षणासाठी मराठा समाज चांगलाच आक्रमक झालाय। मराठा समाजातील आंदोलकांनी सर्व पक्षाच्या नेत्यांना लक्ष केले, पण सर्वाधिक रोष वाट्याला आलाय तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या। राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना मराठा समाजाच्या आंदोलकांनी लक्ष केले, पण त्याची नेमकी कारणं काय आहेत जाणून घेऊयात। हिंदुस्तान टाइम्सनं याबाबतचं सविस्तर वृत्त दिलंय। राष्ट्रवादीत बहुतांश नेते हे मराठा आहेत असं बातमीत म्हटलंय। शरद पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि सरकारमध्ये मोठ्या पदावर असलेले अजित पवार हे मराठाच आहेत। 2017 साली मराठा समाजाचे लाखोंच्या संख्येत मोर्चे निघाले होते। या मोर्चाचं आयोजन करणारे मानसिंग पवार हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना म्हणाले की 50 दिवस झाले तरी मराठा आरक्षणावर ठोस निर्णय झालेला नाहीये। त्यामुळे मराठा समाजाचा सत्ताधारी पक्ष भाजप, शिवसेनेच्या शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटावर त्यांचा राग आहे। जेव्हा मंडल आयोगाच्या शिफारसी आल्या होत्या तेव्हा शरद पवार यांनीच ओबीसीचा कोटा वाढवला असं मानसिंग पवार म्हणाले। म्हणूनच जेव्हा शरद पवार जरांगे पाटील यांना भेटायला गेले तेव्हा आंदोलकांनी त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या होत्या। आता हाच रोष अजित पवारांना सुद्धा पत्करावा लागतोय। आपल्या नेत्यांनी आपल्याला धोका दिलाय अशी समज आता मराठा तरुणांची झाली आहे, असं विश्लेषण कुमार सप्तर्षी करतात। राज्यात गरीब मराठा आणि श्रीमंत मराठा अशी एक दरी निर्माण झाली। राज्यात बहुतांश नेते जरी मराठा असले तरी खरी परिस्थिती वेगळीच आहे। सत्ता ही प्रस्थापित मराठा नेत्यांकडेच राहिली आहे आणि शेतीचा व्यवसाय नुकसानदायक झालाय। त्यामुळेच हा संघर्ष निर्माण झाल्याचं सप्तर्षी म्हणाले। मराठा समाज आणि मराठा नेत्यांमध्ये खूप दुरावा निर्माण झालाय असं मत राजकीय विश्लेषक आणि मुंबई विद्यापीठाचे माजी शिक्षक सुरेंद्र जोंधळे यांनी हिंदुस्तान टाइम्सकडे व्यक्त केले। या आठवड्यात अजित पवार यांच्या निवासस्थानी अजित पवार गटाची बैठक होणार आहे। या बैठकीत मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता आहे। जिथे मराठा बहुल भागात राष्ट्रवादी पक्षाचं प्रभुत्व आहे आणि मराठा आरक्षणासाठी अशी हिंसा भडकणं पक्षासाठी चांगली बाब नाही अशी मतं आता अजित पवार गटाच्या नेत्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त केली आहेत। आम्ही नुकतंच अजित पवारांच्या नेतृत्वात सत्तेत सामील झालोय आणि तेव्हाच मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलाय। जर वेळीच यावर आम्ही उपाय केला नाही तर याचे वाईट परिणाम आम्हाला भोगावे लागतील असंही ते म्हणाले। या सगळ्या घडामोडींवर सकाळचे मुख्य संपादक राहुल गडपाले यांनीही मत व्यक्त केले। गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात मराठा आंदोलनाने पुन्हा एकदा पेट घेतलाय आणि ज्या पद्धतीचं वातावरण आता आहे, मराठा समाज एक प्रकारे दुखावला गेला आणि त्यामुळे त्यांची अपेक्षा आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्यामुळेच मराठा समाज खूप मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरला आहे। जरांगे पाटलांनी उपोषण पुन्हा एकदा सुरू केलं आहे। सरकारला त्यांनी जी डेडलाईन दिली होती ती डेडलाईन संपली आहे आणि त्यामुळे त्याचा उद्रेक ज्या पद्धतीने होतोय त्याचं जर तुम्ही ओव्हरऑल जर सगळं परिमार्जन बघितलं तर जे मराठा नेते आहेत जास्त प्रमाणात त्या मराठा नेत्यांना विशेष करून टार्गेट करण्यात येते। त्यांच्या घरांवर दगडफेक होते। त्यातही विशेषतः जर आपण बघितलं ओव्हरऑल आतापर्यंत ज्या ज्या नेत्यांच्या घरावर दगडफेक झाली तर त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या नेत्यांचा सर्वाधिक जास्त प्रमाणात मला वाटतं त्यामध्ये समावेश आहे आणि त्याचं कारण असं आहे की NCPकडे तसं एक प्रकारे मराठा डॉमिनेटेड पार्टी म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आणि त्यामुळे त्यांच्यावर कदाचित थोडासा जास्त प्रमाणात का होईना लोकांचा राग दिसतोय आणि त्यामुळे लोक खूप मोठ्या प्रमाणात व्यक्त होताना दिसत आहेत। जरांगे पाटील एका ठिकाणी बसून उपोषण करतात आणि त्यांच्या उपोषणामुळे इतर लोक मात्र जी आहेत मराठा समाजातली ती आता थोडीशी हतबल होताना दिसत आहेत आणि या हतबल लोकांना जर शांत करायचं असेल तर आजच सरकारने सर्वपक्षीय मीटिंग सुद्धा घेतली आहे। बैठकीत सर्वच नेत्यांनी पसंती दाखवली की त्यांची कोणाचीही मराठा आरक्षणाला हरकत नाही। त्यामुळे आता जरांगे पाटलांनी त्यांचं उपोषण मागे घ्यायला पाहिजे आणि सरकारला याच्यातल्या ज्या काही तांत्रिक फॉर्मॅलिटीज आहेत त्या तांत्रिक फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यासाठी मला वाटतं वेळ द्यायला। जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 9वा दिवस आहे। राज्यात मराठा आरक्षणावरून तणाव निर्माण झालेला आहे आणि हा तणाव वाढत चाललाय। सरकारनं आरक्षणावर उपाय शोधून काढलाय पण जरांगे पाटील आपल्या मागणीवर ठाम आहे। मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन आणखी तीव्र होणार की यावर काही ठोस उपाययोजना होणार हे आता येणारा काळच सांगेल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।